साहस करतोय, त्यासाठी आपण आजपर्यंत लढत आहोत. म्हणजेच विक्रम मिंडोर चालक मालक संघटना जिथे पहिल्यापासून आजपर्यंत जिथे आपण व्यवसाय करतो, तो स्टँड आपल्या न्यायिक हक्काने अधिकृतपणे मिळावा ह्याकरता आपण लढतो. अनेक सारे लढे झाले, यामध्ये लढलो, केसेस झाल्या, परंतु आजपर्यंत काय आपल्याला न्यायिक आपला अधिकृत स्टँड मिळाला नाही. परंतु 2 वर्षापूर्वी म्हणजे 17/3/2023 रोजी मी जेव्हा आत्मधनाचा आंदोलनाचा इशारा दिला, आत्मधन केलं आणि 16च्या नंतर 17 तारखेला मुख्यमंत्र्यांनी मीटिंग बोलावली आणि त्या मीटिंग मध्ये उपस्थित कोण कोण होते ते पण तुम्हाला सांगतोय की जर त्यामध्ये सर्वच मुख्यमंत्री, मुख्य सचिव म्हणजे उपस्थित असलेले सर्व कायदेशीर आपल्या न्यायिक स्टँड देण्याकरता लागणारे अधिकारी आणि ते सुद्धा वेळेत द्यायचं बंधन ठेवलेलं असताना ह्या तालुक्यातील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग समोर मी गेल्यानंतर, तो हातला गेल्यानंतर सांगितलं की हा विक्रम मिंडोर स्टँडचा विषय तुम्ही हातळू नका. आज आपण जेव्हा हा संघर्ष करतो, संघर्षाच्या अगोदरच आपल्याला ते काय मिळणार होतं, अधिकृत स्टँड मिळणार होतं. बरं, त्यामध्ये कोण कोण होते? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, एकनाथराव शिंदे, ते कोण होते? नगरविकास मंत्री होते. आता ते नगरविकास मंत्री होते, परंतु त्यावेळेला मुख्यमंत्री होते, सचिव, मुख्य सचिव होते, सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते. परंतु तो विषय का काढून दिला नाही याचा मला अद्यापर्यंत उलगडा निघाला नाही. म्हणून आज आपण बोलतो ना, हा आपला विषय कोणापुढे गेल्यानंतर निकालात निघेल, हा विषय कोणापुढे गेल्यानंतर निकालात निघेल, आपल्याला 100% नाही मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा आणखी कोण आहे का? आणि ती मीटिंग आपल्या कामासाठी लावली होती, फक्त विक्रम मिंडोरांचे प्रलंबित प्रश्न. परंतु हेतू पुरस्कर तो स्टँड आपला अधिकृत होऊ दिला नाही. हा माझा जाहीर सर्वांना काय म्हणते आरोप आहे. पण ते कोणी केलं ते त्याचं सुद्धा उकल करा. आता मी सांगतो, मला तालुक्याचे अध्यक्ष माजी देवचंद भाकरे यांनी मला सांगितलं, विजय भाऊ, हा तुम्ही विक्रम मिंडोर स्टँडचा पेनचा विषय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग मध्ये घेऊ नका. आता माझा दोष काय झाला? मी त्यासाठी अट्टास केला होता की हा पेनचा विक्रम स्टँड अधिकृत होण्यासाठी आपण आत्मदन केला होता, मग मी तो विषय घेतला नाही. ठीक आहे, असो, हा मी तुम्हाला सर्वांना आज उलगडा करतोय, पण त्याला कोणी सांगितला तो त्याने सांगितलं, त्याचा तो खुलासा करेल. परंतु हा विषय विनाकारण लटकवत ठेवण्यासारखा हा विषय नाही, कारण हा आता रोजीरोटी सगळ्यांचा प्रश्न आहे. आज 1 दिवस झाले, 3-4 दिवस सातत्याने माझ्यासाठी, आता 15 दिवस सातत्य, 15 दिवस हा विषय आपला काय चाललाय, आज सुट्टी, उद्या बंद, उद्या बंद, म्हणजे हे प्रकार चालले. मग 17 साली जर आपला जर विषय झाला असता तर आज हा विषय राहिला नसता. मित्रांनो, मी आज बोलणार नव्हतो, बोलायला सांगितलं. मी एवढंच सांगतो की मी तुमच्या न्यायिक हक्कासाठी न्याय मिळेपर्यंत मी आणि माझा रायगड जिल्हा आपला तुमच्या सोबत असेल, एवढंच करून माझी बोलतो. विक्रम मिनीडोर इको मॅजिक चालक मालक संघटना यांनी आज पेण नगरपालिकेच्या आवारात जे ठिय्या आंदोलन केलं होतं, ते अशासाठी होतं की नगरपालिका 28 व 29 मे रोजी जे पार्किंग, मिनीडोरचं पार्किंग आहे, तेथील जागा, ही भाजी मार्केटसाठी लागणारी जागा ताब्यात घेण्यासाठी आपण पोलीस बंदोबस्त 28 व 29 तारखेला घेतलेला होता. परंतु आजच्या ठिय्या आंदोलन व प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार सध्या नगरपालिका 28 व 29 मेच पोलीस बंदोबस्तातील ताब्यात घेण्याची कार्यवाही हे आम्ही सध्या स्थगित करत आहोत. ती दिनांक 2 जून पर्यंत स्थगित करत आहोत. तोपर्यंत आम्हाला जे संघटनेचे पदाधिकारी आहेत, अन्य नेते आहेत, यांनी आश्वासन दिलेले की याबाबत सकारात्मक चर्चा होऊन
तुम्हाला 2 तारखेच्या आत सदर बाबतचा निर्णय विक्रम मिनी डोअर संघटनेतर्फे दिला जाईल. या आधारावर सदरची कारवाई आम्ही तात्पुरती स्थगित करत आहोत.